काल संध्याकाळी माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला होता की झाली का गणपतीची तयारी. तर म्हटलं हो, हळूहळू सुरू आहे. तर म्हणे माझी तर बाबा सगळी झाली. म्हटलं अरे वा, प्रगती आहे. तर म्हणे माझी झाली, फक्त घरातली बाकी. म्हटलं म्हणजे. तर म्हणे आधी मी पाळीची तयारी करून ठेवली. म्हटलं पाळीची तयारी. म्हणे हो, यंदा गणपती 7 दिवस आहेत आणि नेमकी गणपतीतच पिरियड्स आहेत, अजून तरी आले नाही आहेत. 2 दिवस आधी यायला पाहिजे होतं. मग आता 7 दिवसांसाठी 8-9 गोळ्यांचं पॅकेट आणून ठेवलंय. आणि मी 2 मिनिटं एवढी शॉक झाले की काय बोलू हिच्या पुढे. म्हणजे आपण स्त्रिया स्वतःच्या आयुष्याशी खेळतोय. आणि आपण कितीही पुस्तकं शिकलो, कॉलेज शिकलो, तरी अजूनही काही जुन्या गोष्टींचा पगडा आपल्यावर अजूनही आहे. शिंकणं, खोकणं, शौचास जाणं, लघवीला जाणं, ह्या जशा नैसर्गिक क्रिया आहेत, तशीच मासिक धर्म देखील एक नैसर्गिक क्रिया आहे. त्याला असं अडवून ठेवणं किंवा त्याला 8-10 दिवस अडवून पुढे लोटणं अत्यंत चुकीचं आहे. नुकताच मी अशा खूप सारे केसेस बघितल्या की गर्भपिशवी काढायला लागते, अति प्रमाणात रक्तस्राव होतो, महिलांमध्ये अति जास्त विकनेस येतो. पण आपण त्या गोष्टींना तेवढं सिरियसली घेत नाही की ह्या सगळ्या गोष्टी त्या गोळ्यांमुळे होत असतील. मेडिकल अगदी जवळ असतं आणि त्याला काही डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन लागत नाही. सहज जाऊन मेडिकलमध्ये सांगितलं पाळी पुढे जायच्या गोळ्या द्या की तेही सहज देतात. त्या गोळ्या म्हणजे स्टिरॉइड्स असतात आणि गर्भनिरोधक गोळ्यांचाच प्रकार आहे तो. पण मी पुन्हा एकदा माझ्या सगळ्या बहिणींना, मैत्रिणींना पुन्हा एकदा सांगेन, गणपती बाप्पा पुन्हा पुढच्या वर्षी येतील. गणपती, दिवाळी, दसरा, नवरात्र हे सगळं दरवर्षी होणार आहे. पण हा मनुष्य देह पुन्हा नाही. आणि आपल्या शरीराची आणि आधीच्या आपल्या सासवा किंवा आपल्या आजी सासवा यांच्याशी तुलना करू नका. त्या अगदी सहज म्हणतात आम्ही घ्यायचो गणपतीमध्ये 8-8, 10-10 दिवस गोळ्या. आता तसं नाही आहे. त्यांचं खाणं, त्यांचं राहणं खूप वेगळं होतं. आपण हल्ली फास्ट फूडच्या जमान्यामध्ये जगतो. त्यामुळे त्यांच्याशी तुलना करू नका. आणि काही असेल, उद्या तुम्ही आजारी पडला आणि जर बेडवर असाल तर तुमच्या घरातल्या गोष्टी तुमच्या घरातली माणसं सहज करतीलच ना. मग असंच समजा की तुम्हाला बरं नाहीये, तुम्ही साईडला कोपऱ्यामध्ये बसलात आणि घरात गणपती आहे, तर बाकीच्यांना करू द्या किंवा तुम्ही घरात जेवण करा. नैवेद्याचं शेजारच्यांकडून आणा, मार्केटमधून, हॉटेलमधून विकत आणून नैवेद्य दाखवा किंवा नुसता साखरेचा गणपतीला नैवेद्य दाखवला तरी गणपती बाप्पा तुमच्यावर रुसणार नाही. तो पुन्हा पुढच्या वर्षी येईल आणि तुम्हाला पुन्हा त्याची सेवा करण्याची संधी मिळेल. त्यामुळे पुन्हा जाता एकदा सांगेन, मासिक पाळीच्या गोळ्या घेणं बंद करा. सतर्क राहा, सावध राहा, काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.